पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो हालेलुया हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. सकाळपासून आपण वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घेत होतो की देवदूत आपल्या बरोबर आहे. देवदूतांना पण एका व्यक्तीच्या जीवनामध्ये उतरण्यासाठी वातावरणाची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. आपण या सर्व गोष्टी पाहिलो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दानिएल यांचा उपवास प्रार्थना याद्वारे एका देशावरती असलेल्या अडखळण दूर करून मिखाएल देवदूत तिकडे पोहोचले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मिखाएल देवदूत म्हणजे सैन्याधीश आहे, सेनाधीश आहे. हालेलुया. हालेलुया. तरी मिखाएल देवदूतांना सुद्धा काही वातावरण तयार करून ठेवण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आपण प्रश्न विचारतो, देव कुठे आहे, देव काय करत आहे. हालेलुया. हालेलुया. देव आहे, देव कार्य करत आहे. हालेलुया. हालेलुया. देवाला आपण मदत करणे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उदाहरणासाठी बोललं तर मी कोणालाही क्षमा करायला तयार नाही. मी माझे मन कठीण करून बसलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मी शिवी देत बसलं तर देवा तू कुठे आहेस, तू काय करत आहे, तुला दिसत नाही का. हालेलुया. हालेलुया. त्या गोष्टी अर्थ नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. मी देवाचा लेकरू होऊन राहण्यासाठी देवाच्या अभिषेकामध्ये टिकणे गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव नक्की मला मदत करणार. हालेलुया. हालेलुया. देव नक्की मला मदत करणार. देव माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. हालेलुया. देव आहे, देवाची उपस्थिती आहे. हालेलुया. हालेलुया. एवढं मात्र की जरी देव माझ्या बरोबर आहे, मी वातावरण तयार करून ठेवणं गरजेचं आहे. मी प्रार्थनामय जीवन जगणं गरजेचं आहे. हातामध्ये देवाने रोसरी दिली आहे. देवाने दिलेली रोसरी ते हातामध्ये घ्यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाहेर आपल्या कॉरिडॉर मध्ये संत अँटनीचा स्टॅच्यू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. संत अँटनी हालेलुया हालेलुया. यांच्या उपस्थितीद्वारे कार्य होत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. अनेकांच्या जीवनामध्ये जे काही अडखळण आहे, बंधन आहे, ते परमेश्वराच्या कृपेने संत अँटनीच्या उपस्थितीद्वारे दूर गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्यांच्याकडे आपण पोचायला पाहिजे आपण त्यांच्याकडे पोचणे, मदत घेणे, नम्र होणे. हालेलुया. हालेलुया. काही वाईट सवयीवर सोडून देणे. हालेलुया. हालेलुया. या सर्व गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता आपण देवाचे एक वाचन ऐकूया. करिंथयरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये 2 अध्यायातील 11वं वचन. 2 Corinthians chapter 2 verse 11. अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. शैतानाचा वर्चस्व आपल्यावर येण्यासाठी शैतान मन कठीण करायच्या कामामध्ये बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येकांचं मन कठीण करायचं काम शैतान जाऊन करणार. कोणतरी एक व्यक्ती थोडासा मऊ होत असेल तर त्यांच्या मागे जाऊन त्यांना मन कठीण करायला लावण्याचं काम शैतान कधी कधी करतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे एका देवळामध्ये फूट पडलेले होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तिथे कार्य करताना परमेश्वराने संदेश दिला
कोणतरी आम्हाला तिथे त्या चर्चमध्ये देवळामध्ये आम्हाला बोलवलं. हालेलुया. हालेलुया. तिथे समितीचं कार्य चालू आहे. तेव्हा एका क्षणामध्ये ते समिट घडले. ते मुख्य व्यक्ती जे समिट घडवायला तिकडे उभा आहे, त्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांच्या बायको येऊन बोलले. कोणतरी कुठेतरी तुम्हाला समजूत घालायला आलं तर तुम्ही पटकन कसं काय क्षमा करताय? काय म्हणून तुम्ही पटकन एवढं क्षमा करताय? तुम्हाला माहित नाही का किती त्रास झाला म्हणून पटकन असं क्षमा करायचं आहे का? हालेलुया. त्या बाईला माझ्या सोबत बसलेल्या एका बंधूने सांगितलं, हे बसलेले आहेत फादर आहेत, आणि त्यांनी सांगितलं की तुमचा पण मुलगा फादर बनायला गेलेला आहे. ताई, तुम्ही आता फादरांच्या बरोबर सहकार्य करा, नाहीतर तुमचा मुलगा जो फादर बनलेला आहे तो कुठेतरी जाऊन असं कार्यामध्ये बसलं तर लोक असा प्रकारे वागलं तर चालते का? असं वर विचारलं तरी त्या ताईने ऐकून नाही घेतले. हालेलुया. समितीच्या गोष्टी जे घडत आला, एका क्षणामध्ये त्यांनी मन कठीण करून ते तोडायला लावलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे शैतानाचं नाटक आहे. ते मन कठीण करायला कोणाला तरी उभा करणार, आशीर्वाद जे मिळत आहे ते तोडायला कोणाला तरी ठेवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण सिस्टरांच्या मागे हे वचन परत एकदा दोन्ही हात आपण वर करूया. सिस्टरांच्या मागे आपण हे वचन बोलू. अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही. हालेलुया. कार्य करा. परमेश्वराचे वचन आपल्याला सांगत आहे शैतान कोण आहे आणि तो काय करतो याचा जाणीव आपल्याला आहे. हालेलुया. अगदी हव्वा पासून आजच्या जमान्यापर्यंत त्याने काय काय केलेलं आहे आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून माझा प्रिय बंधू भगिनीनो, आपण जाणायचं एक शत्रू आहे. येशूने समजावून दिलेलं आहे, माणूस आपले शत्रू नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रूसावर मरताना येशूने बोललेले वाक्य आहे, बापा हे काय करतात हे त्यांना समजत नाही, तू त्यांना क्षमा कर. हालेलुया. हे काय करतात हे त्यांना समजत नाही म्हणून बोललं तर त्या वाक्याचा अर्थ काय आहे? त्यांना समजत नाही, त्यांना कळत नाही, त्यांना कोणतरी वापरून घेत आहे. त्यांना कोण वापरून घेत आहे? ते आहे दुष्ट शक्ती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती जे अडचणीत आहे त्यांना मन कठीण करायला लावणे, निराशामध्ये पोहोचवणे, दारूच्या दुकानापर्यंत घेऊन जाणे. हालेलुया. किंवा आत्महत्याचा प्रेरणा देणे, एकटीपणा देणे. हालेलुया. आता बस झालं म्हणून बोलायला लावणे, निराशामध्ये बुडवून घेणे. हालेलुया. या सर्व काम दुष्ट आत्म्याचा खेळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत पाऊल आपल्याला सांगत आहे त्याचा कार्य आपल्याला माहित नाही असं नाही, आपल्याला माहिती आहे शैतान कोण आहे आणि त्यांनी सुरुवातीपासून आजपर्यंत काय केलेलं आहे. हालेलुया. आता पुढे पण तो काय करणार आपल्याला माहिती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून शैतानाला आपले दलाल म्हणून कुठे घ्यायचं नाही. त्याला तिकडच्या तिकडे त्याला जागा दाखवणे, त्याला आउट करणे. संत पावलानेच इफिसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 6वा अध्याय 10वा आणि 11वा वचन. शेवटी प्रभूमध्ये
व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. प्रभू मध्ये तुम्ही बलवान होत राहा. प्रभू मध्ये बलवान होत राहा. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर प्रभू मध्ये बलवान झालं तर शैतान तुमच्या जवळपास नाही येणार. त्याला तुमच्या विरुद्ध उभा राहायला ताकद नाही. हालेलुया. तुमच्या समोर तो येणार पण नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रभू मध्ये तुम्ही सामर्थ्यवान होत राहा. माझं नाव तेरेजा शिंदे आहे. मी पुण्यावर आहे. माझी साक्ष अशी आहे की मला देवाने मरणाच्या दारातून बाहेर आणले. एप्रिलमध्ये माझ्या भावाला स्टोनचा त्रास झाला. अचानक ऑफिसमध्ये जाताना रस्त्यावरतीच तो लोळत राहिला. तो तिथून परत कसा घरी आला. मी कामावर गेले होते. मला फोन आला की माझं पोटात दुखतंय, तू लवकर ये. मी म्हटलं माझं काम करते आणि येते. आणि आम्ही गेलो शेजारच्या जवळच्या दवाखान्यामध्ये गेलो त्याला घेऊन. तर त्या डॉक्टरने सलाईन लावली, 4-5 पेन किलर इंजेक्शन दिले, तरी त्याचं काही दुखणं बरं होत नव्हतं. मग आम्ही परत एक मैत्रिणीला फोन केला. ती म्हणजे जवळचं दुसरं हॉस्पिटल आहे, तिकडे त्याला शिफ्ट कर. तर ते परत एक सोनोग्राफी केली. तर त्याला कळलं की स्टोन झाल्यामुळे परत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. तर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे जे आहे ट्रीटमेंट त्यांची घेतली. मी फादर बेनीला फोन केला की फादर असं झालंय. फादर बेनीने एक आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला तिथून डिस्चार्ज भेटला. डिस्चार्ज दिल्यानंतर घरी आलं तरी तो स्टोन काय पडत नव्हता. त्याला थोडा त्रास होतच होता. परत फादर बेनीला फोन केला. फादर बेनीने एक आशीर्वाद दिला आणि औषधाचं नाव सांगितलं. ते आम्ही घेतलं. सगळे म्हटले की त्याला रेझर ट्रीटमेंट तो स्टोन काढावा लागेल कारण तो मोठा आहे आणि एक नाही तर 5 स्टोन होते त्याचे. तर त्याला होतच. फादरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे सांगितलं तसं केलं आणि तो स्टोन त्याचा कधी निघून गेला त्याला पण कळलं नाही. मग नंतर आम्ही परत एक आशीर्वाद घेतला आणि परत एक सोनोग्राफीसाठी गेलो. सोनोग्राफी केली की त्याला कळलं की रिपोर्टमध्ये एक पण स्टोन त्याच्या किडनीमध्ये नाही. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मी घरात फिनेल टाकून पुसत होते. माझा पाय घसरला तसे मी अंगात वरच्या वरच सरकले आणि सरकले तर मला कमरेत थोडी चमक झाली. पण मला त्रास व्हायला लागला. पोटात दुखायला लागलं तरी मी तसंच तेल पाणी लावलं आणि सोडलं. मग परत कामाला जाऊन आले. दुसऱ्या दिवशी एवढं दुखायला लागलं की मला होतच नव्हतं. एवढं भयानक पेन माझ्या बॉडीमध्ये होत होतं. मी भावाला फोन करून बोलून घेतला. भाऊ आला. त्याने मला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं. त्यांनी मला सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी केली तर मला त्यांनी सांगितलं की तुमच्या युट्रसमध्ये पूर्ण फायब्रॉइड्स भरलेलं आहे. तर तुम्हाला ते युट्रस काढून टाकावं लागेल, नंतर ते स्टोन कसे काढायचे ते चेक करावं पाहिजे. ठीक आहे. आम्ही त्यांच्याकडनं आलो, डिस्चार्ज घेतला. कारण दुसऱ्या दिवशी पाम संडे होता, चर्चला जायचं होतं. आम्ही घरी आलो. फादरांना फोन केला. फादरांनी आशीर्वाद दिला. परत आम्ही जे रुटीन आहे ते आहे पण त्रास तो व्हायला लागला. मग असंच एक डॉक्टर संग बोलता फोनवरती त्यांनी नगरच्या डॉक्टरचं नाव सांगितलं. आम्ही सगळे विचारपूस केली. मग पहिलं फादरांना फोन केला की फादर असं ऑपरेशन करायचं आहे, युट्रसमध्ये गाठी आहे आणि त्या काढायच्या. ती गाठ म्हणजे युट्रसच्या तोंडापाशी ऍपल एवढी गाठ होती आणि एक नाही तर 18 गाठी होत्या त्याला. आणि आम्ही परत फादरांना फोन केला की फादर काय करू, कारण की खूप क्रिटिकल केस आहे. पुण्यामध्ये कोणी सर्जन तयार नाहीये. आता एक डॉक्टर भेटला तर काय करू. फादरांनी लगेच बोलले की ऑपरेशनला जा. भीती तर होतीच कारण काय होणार काय माहिती. पण फादरांनी आशीर्वाद दिला. आम्ही तयारी केली पण पैसे पण नाही आहेत. डॉक्टरांनी त्या सांगितलं की 90,000 आणि 1 लाखापर्यंत खर्च होणार. पण आमच्याकडे तेवढे पैसे पण नव्हते. आम्ही तरी फादरांकडनं प्रार्थना करून घेतली. त्या डॉक्टरांना भेटून आलो. त्यांची अपॉइंटमेंट वगैरे घेतली. ते म्हणले 1 मेला तुम्ही या, ऍडमिट व्हा, आपण बघू. 3 दिवसांनी तुमची सर्जरी करून तुम्हाला सोडून देऊ. त्याप्रमाणे मी सुट्टी वगैरे टाकली. आम्ही गेल्याच्या नंतर
आम्ही प्रयत्न करत होतो पैशांची तरतूद करायची, पैसे झाले तयार आणि आम्ही गेलो. मला सांगितलं की संध्याकाळी की आतापासून काय खाऊ नको, उद्या तुझी सर्जरी होणार आहे. सर्जरी होणार आहे म्हणून आम्ही बसलो. फादरने परत फोन केला, फादर उद्या सर्जरी होणार आहे. ब्लड टेस्ट केला, त्याला सांगितलं की तुझ्या अंगामध्ये फक्त 6 पॉइंट ब्लड आहे, ऑपरेशन कसं काय होणार, याच्यामध्ये ब्लडिंग तर भरपूर होतं. मग परत त्यांनी ब्लड लावायला सांगितलं. मग परत ब्लड लावलं. मग परत ते 4 दिवस एक्स्ट्रा वाढले आणि मग परत नंतर त्यांनी सांगितलं की आता सर्जरी करूयात आपण. सर्जरीला गेलो. त्या डॉक्टर पण 2 तासाचं ऑपरेशन होतं, त्याला 5 तास लागले. ते पण खूप गोंधळले की माझ्या भावाला इस्रायलला बोलून घेतलं की आम्ही 4-5 गाठी काढणार होतो, पण ह्याच्यामध्ये 18 गाठी निघतात. ते सगळं ते पण डॉक्टर लोक पण हे झाले की अरे एवढं मोठं ऑपरेशन चाललंय. त्यांना बॅक टू बॅक ऑपरेशन होते, पण तरी त्यांनी देवाने कृपा केली. त्यांनी तेवढ्या सगळ्या माझ्या गाठी काढल्या आणि त्याच्यानंतर मला त्यांनी रूम मध्ये आणून सोडलं. सगळं व्यवस्थित झालं. नंतर बिलिंग डिस्चार्ज देणार होते 3 दिवसांनी. त्यांनी आम्हाला 90,000चं बिलिंग सांगितलं होतं, पण त्यांनी 1,45,000चं बिल काढलं. पैसे आमच्याकडे नव्हते आणि डॉक्टर एक रुपया पण कमी करायला तयार नव्हते. कुणी वशिला आणा, काही करा, ते म्हणजे आम्हाला काही नाही, तुम्ही आमचं बिल पूर्ण पेमेंट केल्याशिवाय आम्ही काय तुम्हाला जाऊन देणार नाही. माझे मिस्टर होते, माझ्या मिस्टरने म्हणले तर फादर बेलीला फोन करून प्रार्थना करायला सांगा. आमच्याकडे फक्त 1,10,000च होते, कारण त्यांनी 90,000 सांगितलं होतं बिल. त्या हिशोबाने आम्ही 5,000 एक्स्ट्रा करून चाललो होतो, पण बिल खूप झालं. म्हणून फादरांनी प्रार्थना केली. फादरांची प्रार्थना झाल्यावर मिस्टर डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले. त्यांनी डायरेक्ट 35,000 जे होते ते कमी केले. आमच्याकडे 1,10,000 जेवढी आमच्याकडे अमाऊंट होती तेवढंच बिल त्यांनी घेतलं. त्याबद्दल सगळे पैसे देवाने असे पुरवले की आम्हाला पण कळलं नाही की हे पैसे कसे काय जमा झाले, काय झालं. देवाने सर्व प्रार्थनेद्वारे फादरांच्या आमचे सर्व मार्ग मोकळे केले आणि माझं ऑपरेशन वगैरे सर्व झालं. त्याच्यानंतर माझं परत एक टाका तुटला ऑपरेशन मध्ये, जे टाके पडले होते. कारण आम्ही लगेच तिकडे राहायची सोय नसल्यामुळे आम्ही पुण्यावरून नगरवरून पुण्याला लगेच आलो. देवाने मला खूप आणली, पण माझा फॅट जास्त असल्यामुळे माझा एक टाका तुटला. मग परत मी फादरांना फोन करून सांगितलं. फादरांनी एक आशीर्वाद दिला, कारण जे डॉक्टर ड्रेसिंग करत होते ते खूप भयानक होतं. म्हणजे माझं ऑपरेशनचा जेवढा त्रास नव्हता तेवढा ते टाका तुटल्यामुळे होत होतं आणि खूप त्रास वेदना होत जाताना फादरांनी प्रार्थना केली ते झालं. परत ती जखम काय सुटत नव्हती. डॉक्टर म्हणले तुला परत हा टाका घालावा लागेल. मी मिस्टरांना म्हणले एक काम करू, आपण आमलाश्रमला रिट्रीटला जाऊ. आम्ही रिट्रीटला आलो. फादरांसंग बोललो, सगळी परिस्थिती सांगितली. फादरांनी आशीर्वाद दिला. घरी गेले मी आणि संध्याकाळी असं इकडून गेल्यावर आंघोळ केली. नंतर बघितलं तर स्किन एकदम क्लीन झाली. तो टाकायचं कागद खायचे ती जखम तुम्ही कोणत्या जखम होती तेवढी सगळी सुकली. म्हणून देवाला धन्यवाद देतो. चांगलं आरोग्य दिलं, इथं सुखरूप आणलं म्हणून मी त्याचे आभार मानते. आणि फादर बेली माझ्यासाठी सतत प्रार्थना करते, आमच्या कुटुंबासाठी. म्हणून मी फादर बेलींचे आणि सर्व सिस्टरांचे आभार मानते. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. कोणाला तरी श्वास घेणे खूप कठीण आहे, त्या परिस्थितीतील व्यक्तीला येशू आशीर्वाद करून देत आहे. असे कोणतरी आहे ज्यांचा तोल जात आहे, एका बाजूला कधीतरी पडल्यासारखा वर होत आहे, जीवन जगणे खूपच कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये असलेले कोणतरी आहे. असे कोणतरी आहे ज्यांना वाईट स्वप्न पडत आहे. काही लोकांना लहान बालकांच्या वर स्वप्न पडत आहे. हालेलुया. हालेलुया. काही लोकांना भीती होत आहे असा स्वप्न वर पडत आहे. हालेलुया. हालेलुया. काही लोकांच्या आठवणीची शक्ती
कमी पडल्यासारखा अनुभव येत आहे. शरीरातील काही भागामध्ये दुर्बलता, वीकनेस काही लोकांना जाणवत आहे. अशा अनेक त्रासातून जाणाऱ्या लोकांना पवित्र आत्मा आज मदत करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.